कोटि समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। राम कृष्ण
एक नाम हरि द्वैत नाम गौरी एक नाम हरि द्वैत नाम गौरी एक नाम हरि द्वैत नाम
म्हणायचं आहे अभंगाचं चरण. एक नाम हरी द्वैत नाम धुरी, एक नाम हरी द्वैत नाम धुरी, अद्वैत कुसरी विरला जाणे, अद्वैत कुसरी विराजमाने, समबुद्धी घेता समान श्री हरी, समबुद्धी घेता समान श्री हरी, मदमावरी हरी झाला, जमावरी हरी झाला, सर्व घटी राम देहा एक, सर्वांघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्रश्री, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, ज्ञानदेवची हरिपाठ नेमा, ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा, मागील या जन्मा मुक्त झालो, मागील या जन्मा मुक्त झालो, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, ठरा ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षज्ञानदानैक्यदक्षम् कोटिक्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदविद्यावरिष्ठं। जयांच्या संगतीने विरागदाता मनोदरीचा दळभास केला, साक्षात परमात्मा मदवेतविला, विसरू कसा मी श्रीपादुकेला, विसरू कसा मी श्रीपाद पादुकेला, विसरू कसा मी रामदास पादुकेला। श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत। माथा चरणावरी साष्टांग हे करे पांडुरंगाचं भजन करायचंय। पांडुरंगा करू प्रथम नमन, श्रीपाद महाराज पांडुरंगा करू प्रथम नमन, श्रीपाद महाराज जय
जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा 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 सर्वकाय ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी आज पाशांकुशा एकादशी आणि ह्या एकादशी निमित्ताने मज पामराकडे आलेली ही सेवा कीर्तन रूपी सेवा या सेवेकरिता निवडलेला अभंग ज्ञानेश्वर महाराजांच्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठातील 15वा अभंग आहे। तुम्हा सर्वांच्या साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने ही सेवा म्हणजे चालू होत आहे। या सेवेला जी सेवेची संधी दिली आपले एकादशी मंडल दिवा दातिवली डोंबिवली म्हणजे या सर्वांच्या एक समागमाने हा इथे चालू असणारा जो एकादशी उत्सव म्हणजे इथे काय तर सर्वांना शिकण्याची संधी प्राप्त होते। नुसती संधीच नाही तर सर्व या समागमातून आपापला आनंद सुद्धा लुटत असतात आणि त्याच्यासाठी हा समागम इथे चालू केलेला आहे। काही मनोरंजन म्हणून किंवा आपली हौस किंवा विनोद म्हणून हे कीर्तनाची सेवा किंवा हा समागम इथे चालू नाही तर आपल्याला ह्या उत्सवामधून सोहळ्यामधून काय घ्यायचे तर आपल्या जीवनाचा उद्धार कसा होईल याचा आपल्याला आपण म्हणजे ज्ञान घ्यायचे ज्ञान संपादन करायचे की जेणेकरून हा जीव ह्या इहलोकावरती आलेला आहे तर त्याने आपला परमार्थमधून कसा जीवनमुक्त प्रवास साधायचा आहे तो या समागमामध्ये येऊन साध्य करून घ्यायचा आहे। म्हणून हा इथे उत्सव चालू आहे। भरपूर वर्षापासून हा चालू आहे आणि पुढेही चालूच राहणार। काही म्हणजे इथे खंड पडणार नाही कारण
मागे पुढे उभा राहील सामायिका. पुढे उभा राहील सामायिका. पुढे उभा राहील सामायिका. पुढे उभा राहील सामायिका. आर्या आघात निवाराया. आर्या आघात निवाराया. आर्या आघात निवाराया. बघा आपल्या मागे पुढे सांभाळ करत असणारे आपले सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, नाना बाबा, प्रकाश बाबा, तसेच तुम्ही सर्व साधू संत आणि जी आपल्याला लाभलेली परंपरा मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूल संप्रदाय फल तेथून श्री हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकीचारी भागवत. म्हणजे हे परंपरा कशी आलेली आहे की हंस ब्रह्म अत्रि दत्त नारायण लक्ष्मण बळवीर सख्यानंद शांतामाई बंडोबा केरबा बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा माने बाबा नाना बाबा आणि मधपर्यंत आहे ते माझे सद्गुरु प्रकाश बाबा. बघा या परंपरे मधून आपल्याला हे लाभलेलं ज्ञान आहे आणि ते इतर लोकांपर्यंत कसं पोहोचेल त्यासाठी हा एकादशीचा समागम इथे चालू आहे. आणि तसेच आपल्याला आता मध्ये थोडासा विस्कळीतपणा होता तरी काही घरगुती कार्यक्रम चालू होते का तर खंड पडू नये म्हणून. परंतु आपल्या येथील स्थानिक जे नगरसेवक आहेत त्यांनी आपल्याला म्हणजे परमिशन दिले की तुम्ही हे चालू करू शकता. आणि आता सर्व ठिकाणची मंदिरे सुद्धा चालू झालेली आहेत की आपापले हे कार्य आपण सुरू करू शकतो. विठ्ठल 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 आज एक पाशांकुशा एकादशी. या एकादशीचं महत्व म्हणजे काय तर पापांकुशा एकादशी आहे. पाशांकुशा म्हणजे पापांकुशा की पापाचा नाश झाला पाहिजे आणि या मनुष्याला कशी मुक्तता लाभेल याचा या जीवाला अनुभव यायला पाहिजे. म्हणून काय सांगितलेलं आहे तर एक विंध्य कालामध्ये पर्वतावर एक क्रूर असा बहुरूपी राहत होता आणि त्याने अनेक असे म्हणजे चोरी चकारी म्हणजे आणि असे अनेक काही कोणाचे लबाडे काय असे म्हणजे विचित्र असे कार्य केलेले होते. त्याच्यातून त्याचे पापांचा खूप वाढ झाली होती. त्या पापामधून त्याला पाप जास्त झाल्यामुळे त्या ठिकाणी यमराज आले होते की आता तुझे पाप खूप वाढलेले आहेत तर तुला काय करावं लागेल, तुला आता माझ्या बरोबर यावं लागेल. परंतु त्या बहुरूपाने काय केलं की माझे पाप वाढलेले आहेत म्हणून मला कोणाचं तरी म्हणजे मार्गदर्शन किंवा कोणाला तरी विचारावं लागेल की ह्या पापातून मी कसा मुक्त होईल. असा त्याने एक विचार केला, संकल्प केला की मी पापातून मुक्त कसा होईल. त्याच्यासाठी त्याने काय केले तर एक अंगिरा ऋषी, या अंगिरा ऋषींच्या आश्रमामध्ये गेले आणि त्या अंगिरा ऋषींना शरण गेले. त्यांना विचारले की माझ्या म्हणजे अंगावरती पाप, माझ्याकडे खूप पाप वाढलेले आहेत तर त्या पापांचा मी नाश कसा करू शकतो. तर त्या अंगिरा ऋषींनी त्यांना एक म्हणजे मार्गदर्शन केले की तुझ्या ह्या पापांचा नाश कसा होईल तर ते नामानेच होईल. परंतु त्याने काय केलं तर त्यांचा उपदेश ऐकला आणि ते उपदेशाप्रमाणे त्याने तसं केलं. म्हणून काय झालं तर ते यमराजाला सुद्धा परत जावं लागलं. म्हणजे त्याची मुक्तता झाली आणि त्याच्या पापांचा सुद्धा नाश झाला. असा हा म्हणून काय आपल्या सुद्धा या आजच्या एकादशीमध्ये ज्याचे काही पाप वाढलेले असतील, काही पाप केलेले असतील किंवा अगणित घडलेले असतील तर त्याचा त्या हरिनामाने नाश होतो आणि या व्रताने सुद्धा
त्याचा नाश होतो आणि त्याला मुक्तता प्राप्त होते. नाम संकीर्तन साधन पैसोपे जल केला पापे जन्मांतरीचे जल केला पापे जन्मांतरे जल केला पापे जन्मांतरीचे काय सांगितले? नामसंग कीर्तन साधन पै सोपे आणि झळतील पापे जन्मांतरीची. बघा सोपं सांगितलेलं आहे. काय सांगितले? आता कीर्तन कोणतं सांगितलेलं आहे? परत जे आपण प्राण आणि अपान याद्वारे म्हणजे श्वासोच्छवासाने जे घेतो त्याला कीर्तन म्हटलेलं आहे. आणि हा जो चालू आहे हा बाह्य रूपाचा हा दौंडी कशासाठी? तर येथे आलेल्या मनुष्याने की त्यांनी सांगितलेलं ते आपण जसे तसं आपल्या कानामध्ये ओतून आणि ते आपण तशाच प्रकारे केलं पाहिजे याच्यासाठी हा कीर्तन सांगितला जातो. परंतु खरा कीर्तन कोणतं सांगितलेलं आहे? तर नामसंकीर्तन. कीर्तन सांग 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 होया कीर्तन चांग होय अंग हरिरूप. काय होतं? या कीर्तनाने नामाच्या अंग हरिरूप होतो आणि हरिरूप होत असेल तरच तो परमार्थ खरा, नाहीतर सर्व व्यर्थ. बघा आज या एकादशीसाठी जो निवडलेला अभंग आहे नामाचाच आहे. काय सांगितलेलं आहे? एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरला जाणे. काय सांगितले? एक नाम हरी म्हणजे हरी कोण आहे? तर ते नामच आहे. आणि द्वैत नाम दुरी. बघा द्वैत नाम दुरी म्हणजे त्या नामाने द्वैतपणा बाजूला होतो आणि अद्वैत कुसरी विरला जाणे म्हणजे सर्व ठिकाणी ते हरीच आहे असा आपल्याला अनुभव येणं. म्हणजेच
आणि तो कोणाला तर या सर्व विश्वामध्ये या जगामध्ये जेवढे लोक आहेत त्याच्यामधून ज्याला हरीचा अनुभव आला त्याला विरला म्हटलेला आहे. कोणालाही नाही तर ज्याने त्या नामाने हरीचा अनुभव घेतला त्या देवाचा अनुभव घेतला त्याला विरला म्हटलेला आहे. म्हणजे लाखातून एखादा असं त्याला विरला म्हटलेला आहे. पुढे काय म्हणतात समबुद्धी घेता समान श्री हरी शमदमावरी हरी झाला. बघा काय सांगतात समबुद्धी घेता म्हणजे बुद्धीचा विषय सुद्धा कसा झाला पाहिजे तर सम झाला पाहिजे विषम नाही. कारण जोपर्यंत ह्या मनुष्याची समबुद्धी होत नाही तोपर्यंत त्या देवाचा अनुभव येत नाही. कारण हा मनुष्य काय झालेला आहे तर विषयाच्या सुखामध्ये बरबटलेला आहे. त्याला भक्ती काय ज्ञान काय देव काय काहीच कळत नाही. त्याने काय करायला पाहिजे तर त्याच्यासाठी भक्ती आणि देवाचा अनुभव घेतला पाहिजे. कधी तर ते जेव्हा ज्ञान त्याला प्राप्त होईल तेव्हा त्याला ते परमात्म्याचा अनुभव येईल देवाचा अनुभव येईल. त्याच्यासाठी समबुद्धी घेता समान श्रीहरी म्हणजे सर्वांमध्ये श्रीहरी कसा आहे तर समान आहे. शमदमावरी हरी झाला. शमदम म्हणजे इंद्रिय निग्रह आणि मनोनिग्रह याच्याने सुद्धा आपल्याला हरी एक केला पाहिजे. पुढे काय म्हणतात की सर्वा घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. ज्याप्रमाणे सर्व घटांमध्ये घट म्हणजे एक मातीचा बनलेला घट आणि हा आपला देहरूपी घट याला सुद्धा घट म्हटलेला आहे. आणि ते मातीचे बनले त्याला सुद्धा त्याच्यामध्ये पाणी सर्व घटांमध्ये भरल्यानंतर त्या सूर्याची जशी किरण आहेत तसा सूर्य त्याच्यामध्ये सुद्धा दिसतात. त्याप्रमाणे म्हणजे 1000 सूर्याची किरण 1000 किरण त्याप्रमाणे या सर्व देहामध्ये सुद्धा तो हरीच आहे. म्हणजे सर्व घटांमध्ये सर्व देहरूपी घटांमध्ये सुद्धा त्या सूर्यासारखा एक हरी म्हणजे एकाचा अनुभव सांगितलेला आहे. इथे पुढे काय सांगतात की ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा मागिलिया जन्मा मुक्त झालो. चित्तामध्ये काय सांगितले तर त्या नामाचा नेम ठेवला पाहिजे. नामाचा म्हणजे हरीचा. हरी आणि नाम काय वेगळा नाही. तर तो नेम आपल्यामध्ये चालू असल्यानंतर या जन्मामध्ये आलेला हा मनुष्य काय होणार तर मुक्त होणार. त्याच्यासाठी काय करायचंय हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणजे काय करायचंय तर मुखाने हरी म्हणायचंय. आणि या सांगितलं ना की आजची ही एकादशी पापमुची म्हणजे पुण्याची गणना सुद्धा करू शकत नाही एवढा हा हरीचा म्हणजे प्रताप आहे. त्याच्यासाठी सर्वांनी काय करायचं आता आपल्या बाबांचं भजन घ्यायचं आहे. श्रीपाद बाबा माऊली रामदास बाबा माऊली श्रीपाद बाबा माऊली रामदास बाबा माऊली अनुभव कसा येईल असा हा आपल्याला मार्ग आपल्यापर्यंत पोहोचवून दिला. कारण त्यांना सुद्धा सायास करावे लागले पण
त्यांना सायस करून आणि त्यांनी ते सोपं आणि आपल्यासाठी सरळ करून ठेवलं. म्हणजे आपल्याला सायस करायची गरज लागली नाही. ज्याप्रमाणे तुकाराम महाराज यांनी सुद्धा सायस करून आणि सांगितलं पण आपल्यासाठी सोपं करून ठेवलेलं आहे. म्हणून काय सांगतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे. बघा जे सोपं आहे ते, कारण आपल्याला काय सांगितलेले तर सोपे वर्मा मज सांगितले संते. म्हणजे आपल्याला सोपे वर्म सांगितलेले आणि जे श्रीपाद बाबांनी केले त्याप्रमाणे आपण सुद्धा तसंच करायचंय. काय तर ऐसे वर्म माझा दावी नारायणा, ऐसे वर्म माझा दावी जोपर्यंत आपल्या अंतरीच्या खुणा बाहेर प्रकट होत नाही तोपर्यंत त्या जीवाचा शिवाशी ऐक्य साधला जात नाही. कारण आपला हा परमार्थ कसा आहे तर अंतःकरणाचा विषय आहे, बाह्य रूपाचा नाही. कारण येथे या व्यासपीठावरती फक्त बाह्य रूपांतर गोष्टी सांगितल्या जातात. त्याच्याने काय ह्या जीवाचा शिवाशी ऐक्य होणार आहे का? म्हणजे हा जीव देवरूप होईल का? नाही होणार. त्याच्यासाठी अंतःकरणाचा विषय येथून सांगितला पाहिजे. जोपर्यंत बघा श्रीपाद बाबा सुद्धा नेहमी सांगायचे की हे बसलेली मंडळी सोन्याहून पिवले आहेत, परंतु या व्यासपीठावरून सांगणारा गैरहजर आहे. का सांगायचे जीव तोडून की येतो हिताचा कळवळा, 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 येतो हिताचा कळवळा. जीव तुझे केला दिला, जीव तुटे तिल तिला. कारण त्यांना कळवला होता ऐसी कळवल्याची जाती, कैवल्याची जाती करी कळवल्याची जाती करी लाभाविन प्रीती. आणि परत काय सांगितलं, कशामुळे त्यांनी हे केलं तर बुडते हे जना न देखावे डोळा, जन बुडत चाललेला आहे. म्हणून संतांना कळवला आला आणि त्यांनी काय केलं तर संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधले आणि निवडून काढले ते श्रीहरीचे नाम. बघा आता काही लोक म्हणतात की यांचा नाम 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 नामच काय चालू आहे. तर नाम म्हणजे कोणतं नाम आहे तर हा अनादी काळाचा, आपल्या आतापासूनच नाही तर अनादी काळापासून जे भगवान श्री शंकर यांनी पार्वती मातेला जो नामस्मरण दिलेलं आहे तेव्हापासूनच हे नामस्मरण आहे. आता काही लोकांनी याचा अनुभव न घेता फक्त म्हणत आहेत की यांच्याकडे नाम आहे
आणि हे नामातून काहीतरी यांच्या अंगामध्ये येतात, भानामती, त्याला भानामती म्हटले जाते. कारण ह्या जीवाला अनुभव येणं गरजेचं आहे. कारण नुसताच परमार्थ करून फायदा नाही. कारण परमार्थ करत असताना काहीतरी खुणा सुद्धा उमटल्या पाहिजेत. ह्या जीवाच्या म्हणजे खुणा जोपर्यंत उमटत नाही तोपर्यंत त्याचा परमार्थ सिद्ध होत नाही. जोपर्यंत ह्या जीवाच्या खुणा प्रगट होत नाही तोपर्यंत त्याचा परमार्थ झालाच नाही. त्याच्यासाठी काय तर ते जे अनादी काळाचं नामस्मरण आहे हे आपल्यापर्यंत आलं म्हणजे आपण खूप महत् भाग्याचे. कारण ज्याच्यापर्यंत हा नामस्मरण पोचला नाही त्याने काय करायचंय तर ह्या सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा यांच्या ह्या पंक्तीमध्ये येऊन, ह्या समागमामध्ये येऊन आणि विषय काय तो समजून घ्यायचा आहे. कारण विषय न समजून घेता फक्त म्हणत आहेत की यांच्या म्हणजे अंगात येतात, यांचे म्हणजे काय होतं त्याला भानामती, पंढरीचे नुसते भानामती नाम घेतल्यानंतर उत्पन्न होते त्यालाच म्हटलेलं आहे पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, तेथे जाऊ नका कोणी, गेले ते नाही आले परतोनी. आणि तसंच व्हायला पाहिजे ना. आपल्याला सुद्धा या नामाने काय होतं तर माझा 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 देव माझा देव माझा
देव पाहावयासी गेलो, तेथे देवची होऊनी ठेलो. आता आपण जेव्हा जातो तेव्हा काय करतो, तर जत्रेमध्ये जाऊन आणि काही ना काही वस्तू खरेदी करून येतो. परंतु तसं नाही, तर आपण देव घेऊन आणि देव होऊन यायचंय. नुसतंच नाही तर, कारण जत्रे में पत्रा बैठाया, पत्थर बनाया देव, तीरथ बनाया पाणी, दुनिया भरे कैसी दिवाणी, पैसे की धुलदाणी. म्हणजे काय जत्रेमध्ये, तर पैशाची धुलदाणी. जाऊ नका असं नाही, परंतु ते जाऊन आणि देव होऊन यायचंय. म्हणजे तेथे संत असतील, सद्गुरू असतील, त्यांच्याकडून ते मार्गदर्शन घ्यायचं आहे. त्याच्यासाठी जायचं आणि आपणाकडे असलेलं जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडवावे. सकल जन म्हणजे आपल्याकडे असलेले जे ज्ञान ते सुद्धा तेथे जाऊन सांगितलं पाहिजे. यासाठी त्या ठिकाणावर जायचं आहे. नाहीतर नुसती हौस म्हणून, मजा म्हणून अजिबात जाऊ नये. कारण तशा पद्धतीने काही तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही. त्याच्यासाठी आणि काय सांगितलेलं आहे की ते नाम घेतल्यानंतर हा जीव मुक्त होतो. म्हणजे त्याला त्याचा मरण सुद्धा झालेलं असतं आणि जन्म सुद्धा झालेला असतो. जो आपला आईच्या गर्भातून जन्म होतो तेव्हा तो भजन चुकलेला असतो ना, ते संतांच्या संगतीने आपल्याला भजन प्राप्त होतं. ज्याप्रमाणे ते अखंड अनादिकालाचं असं जे नामस्मरण आहे ते प्राप्त होतं. कारण संत माझे गुरु, मी तयाचा चेला, त्यानेच माझ्या नामाचा विस्तार केला. एरवी कोण पुसत होते मला. म्हणजे बघा, देवाने काय केले, तर संतांना निर्माण केले. म्हणजे जे ज्ञान आहे, कुठलं ब्रह्मप्राप्तीचं ज्ञान, ते संतांच्या ठिकाणी. कारण तुका म्हणे किल्ल्या त्या ह्या संता हाती दिल्या. म्हणजे जे काही ज्ञान आहे ते सर्व संतांच्या जवळ प्राप्त होत आहे. शिवपाय हरी प्राप्ती शिवपाय
संतांच्या शिवाय तुमचा जे भावबंधन आहे ते तुटणार नाही. म्हणून काय करायचे तर संतांचेच पाय धरले पाहिजेत. कारण मला सुद्धा म्हणजेच या जीवाला संतांना शरण जावं लागलं. कारण इथे हे सांगणं जे आहे ते सोपं नाही. का तर हे जो जीव आहे हा जेव्हा संतांना शरण गेला आणि ते अनादिकाळचं नाम जेव्हा घेतलं आणि त्याची जी होणारी स्थिती आहे त्या स्थिती झाल्यानंतर त्याला एक महावाक्याचा असा बोध प्राप्त झाला आणि त्या महावाक्याच्या बोधामुळे हा जीव इथून देवरूप होऊन आणि जे तुम्हापर्यंत सांगत आहे ते कोणाचं आहे तर सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा आणि सर्व तुम्ही इथे बसलेले त्यांचाच हा मी जे सांगत आहे ते तुमच्या सर्वांचे उष्ट. कारण ह्या जीवाला जो परमार्थ प्राप्त झाला तो म्हणजेच दातिवलेमध्ये असणारे माझे सद्गुरू प्रकाश बाबा दलवी, दातिवलीचे मूळ पुरुष सच्चिदानंद सद्गुरू प्रकाश बाबा दलवी आणि तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करत असणारे गुरुवर्य नकुल महाराज दलवी. म्हणजे यांचा अनमोल असा मार्गदर्शन असतो. कोणाचा तर सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी जे सांगितले तेच आपण ह्या व्यासपीठावरनं सांगितलं पाहिजे. कारण ह्या व्यासपीठावरनं ब्रह्मप्राप्तीचा मार्ग सांगणारे कमी लोक आहेत. फक्त विनोद आणि या हास्यातून लोकांना खूप सांगितलं जातं पण फसवलंही जातं. कारण त्याच्याने ह्या जीवाचा उद्धार होणार नाही. म्हणून जो आपल्याला मार्ग आलेला आहे सच्चिदानंद श्रीपाद बाबा कुठले तर घोटी क्षेत्र श्री क्षेत्र घोटी निवासी असणारे सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांनी आपल्याला हा जो मार्ग जसाच्या तसा काही त्याच्यात फेरबदल केली नाही तसाचा तसा आपल्यापर्यंत पोहोचवला. म्हणून आपल्या जीवाचा उद्धार करून घेतला आणि इतरांनाही कसा करायचा त्याचा सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. एक नाम हरी द्वैत नाम गुरी, एक नाम हरी द्वैत नाम गुरी, एक नाम हरी द्वैत नाम गुरी. म्हणजे काय केलं तर जे नामस्मरण आहे कसं आहे त्याच्याने काय होतात तर या मनुष्यामध्ये वेगवेगळ्या अवस्था होत असतात. चित्त चाकाटले आटू घेता वाचा पांगुलली जेतच्या तेथ अपार कंचकित रोमांचाले अर्धोन्मिलित दृष्टी वर्षताती आनंद जले आतुलिया सुखर्मिणीचे वले बाहेरी कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री अश्रुत्या भितरी वाहत असे कंठी प्रेम दाटे नैने नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. बघा असा हा अनुभव सांगितलेला आहे आणि म्हणतात की यांच्या अंगामध्ये येतं भानामध्ये येतं. अरे आपण आपल्या पद्धतीचं म्हणजे आपल्या पद्धतीचं आहे का नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे देवाचे देवाचे वर्तावा अंगे
कशामुळे निर्माण होते तर नामाने. आणि नाम कसं आहे तर कीर्तनाचे, नटनाचे, नाशिलेने व्यवसाय प्राय चित्तांचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकला आणिली तीर्थे ठाया उरणी उठविली. यमलोकीची कुंडली रहाटी आगवी. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवणा ते दमावे. तीर्थे म्हणती काय खावे, दोष औषधाशी नाही. म्हणजे इतका सामर्थ्य ह्या नामामध्ये आहे. त्याच्यामध्ये काय होतं तर पाप सुद्धा उरत नाही. म्हणजे पापाच्या सुद्धा पलीकडचा असा नाम आहे. मग ते तुम्हाला घ्यायला काय अवघड आहे का? बसलेल्या मंडळींनी काय करायचे? जे नाम म्हणजे सहज आणि सोपं आहे, काही कठीण नाही. फक्त काय करायचंय तर तुळशी माल गला, गोपी चंदन तिला, हृदयी करवला वैष्णवांचा. आवडे देवासी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माल गला, गोपी चंदन तिला, हृदयी कलवला वैष्णवांचा. म्हणजे असा सोपा मार्ग. फक्त काय करायचे तर ती तुळशी माळ धारण करायचे. बघा तुळशी माळ सुद्धा, तुळस सुद्धा पवित्र आहे. आणि ह्या पवित्र तुळशीचा जो धारण करेल तो सुद्धा पवित्र होणार. कारण तो काय असा राहणार नाही, कारण पवित्र तुळस आहे. त्याप्रमाणे जेव्हा ते तुळसीचं म्हणजे माळ धारण करणार तेव्हाच तुम्हाला त्या नामाची प्राप्ती होईल. नाहीतर बघा आता हा जन समुदाय आणि तरुण पिढी कशाच्या अधीन गेलेले आहे? व्यसनाच्या अधीन गेलेले आहे. व्यसन, मांसाहार ह्या गोष्टी सतत चालू आहेत. या चालू आहेत पण याच्यावरती सुद्धा बंधन आलं पाहिजे. तर ते फक्त या समागमामधून बंधन येतो का? कारण बघा मांसाहार हा आपला विषय नाही तर ते पशुपक्ष्यांचा विषय आहे. त्यांनी आता त्याच्यामध्ये सुद्धा शाकाहारी प्राणी मोडले जातात. पण त्यांना समजतं, पण ह्या 2 पायाच्या मनुष्याला समजत नाही. 4 पायाच्या प्राण्याला समजतं की काय खावं आणि काय खाऊ नये. बघा आणि तसेच मांसाहार झाला, परत व्यसन मुक्ती, दारू, गांजा, चरस, अफीम, भांग, परत मटका, जुगार, रमी, बियर, ब्रँडी अशा ह्या गोष्टी सेवन करत असतो. याच्याने काय होतं तर ह्या मनुष्याची हानी होत असते. काही त्याच्याने उद्धार होत नाही, अधोगतीला जात असतो हा मनुष्य. परत त्याच्या संसाराची सुद्धा हानी होते.
मागील या जन्मा मुक्त झालो. कारण हा जन्म कशासाठी आहे तर मुक्त होण्यासाठीच आहे. परंतु अगोदरच मुक्त आहे, परंतु त्याचा फक्त अनुभव घ्यायचा आहे की या जन्मामध्ये येऊन आपण कसे मुक्त आहात आणि आपण कशा पद्धतीने देवरूप होणार याचा अनुभव घ्यायसाठी प्रत्येकाने या समागमामध्ये यायचं आहे आणि त्या एक देवाचा अनुभव घ्यायचा आहे. बघा आता हे जे हार आहेत, या हारामध्ये सुद्धा एकच धागा आहे आणि त्याच्या धाग्यामध्ये किती फुलं गुंफलेली आहेत, अनेक वेगवेगळ्या कलरची, पण त्याच्यामध्ये धागा एक आहे. त्याप्रमाणे तुम्ही सर्व मंडळी वेगवेगळ्या चेहऱ्याचे म्हणा, कपडे वेगवेगळे असले तरी पण त्या तुमच्या सर्वांमध्ये आणि आपणा सर्वांमध्ये देव किती आहे? देवच आहे. आत्मा म्हणजे कोणाच्या सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या कृपेने, सच्चिदानंद रामदास बाबांच्या कृपेने चालू आहे. येथे जर ही सेवा करणारा मी कोणीही नाही, तर तेच या माझ्या वाणीतून मुखोद्गत प्रगट करून घेत आहेत. कारण हा काय सांगितले, सालुंकी बोलत असे मंजुळवाणी शिकविता धनी वेगळाची असे. कारण वेगळाच असतो, आपण इथे फक्त एक ठोकला म्हणून उभा आहे, पण आपल्यामध्ये असणारी जी शक्ती तेच आपल्यातून प्रगट करून घेत असते. बघा कशासाठी इथे उभं केलेलं आहे का, तर जेणेकरून पुढे जाऊन तुमच्या सुद्धा मार्फत हा नामाचा प्रचार चालू राहिला पाहिजे. म्हणजे इथे काय तर शिक्षण म्हणजे विद्यार्थीच बनून राहून आणि पुढे आपण, कारण नुसता विद्यार्थीच नाही राहत तर तो गुरुजी सुद्धा होत असतो. कारण दोन्ही गोष्टी एकाच वेळेस असतात. का तर संत सुद्धा म्हणजे शिष्य जेव्हा असतात तेव्हा ते संत सुद्धा असतात, गुरु सुद्धा विद्यार्थी असतो तेव्हा गुरु पण असतो. म्हणजे दोन्ही गोष्टी एकाच वेळेस असतात. अशा पद्धतीने हा जो समागम, याच्यातून मला सुद्धा शिकण्याचा योग आला. इथे उभा राहून फक्त कीर्तन कसं करायचं हा सुद्धा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. नुसता उभा राहून चालत नाही, तर आपण लोकांपर्यंत काय मांडू शकतो, कशा पद्धतीने मांडायचं याचा सुद्धा आपल्याला इथून अनुभव घेऊन आणि त्या देवाचा प्रचार, नामाचा प्रचार कशा पद्धतीने करता येईल याचा सुद्धा अभ्यास करून आपल्याला इतरांना सांगायचं आहे. म्हणून ही जी सेवा माझ्या वाट्याला आली आणि घेतलेला जो अभंग आहे कोणाचा, तर महावैष्णव माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठातील 15वा अभंग आहे. त्या अभंगाद्वारे त्यांनी सांगितलेलंच आहे, परंतु आपला सुद्धा अनुभव इथे मांडला पाहिजे म्हणून येथे उभा राहून आणि ते सांगितलं जातं. काय सांगितलं तर एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विराजाने समबुद्धी घेता समान श्री हरी शबदमावरी हरी झाला सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी ज्ञानदेव चित्ते हरिपाठ नेमा मागील या जन्मा मुक्त झालो हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली Holy
ही जी सेवा झालेली आहे आजची, कारण बालक बोबडा बोले वापडा वेचुका तरी ते चोच करुनी रिगे जेवे माऊली न्यूनते सरते अधिकना पुरते करुनी घ्यावे तुमते विनवित असे. बघा मी एक बालक म्हणून जे काही तुम्हाला या सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आणि सर्व बसलेल्या तुम्ही इथे उभे राहिलेले टाळकरी मंडळी आणि मृदुंगवादक गायनाचार्य, कारण हा कीर्तन या सर्वांच्या उपस्थितीने होत असतो, फक्त एकट्याच्या नाही. का आपण हे जे सांगणारे कोणाला सांगतो तर इथे बसलेला जनसमुदाय आणि याला, कारण नाहीतर हे पत्र भिंती यांना आपण सांगून काही समजणार आहे का? नाही. असा हा कीर्तन जो इथून सांगितला गेला तो ते तुमच्या सर्वांच्या चरणी, तसेच सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, नाना बाबा आणि माझे गुरु सद्गुरु प्रकाश बाबा आणि सर्व तुम्ही बसलेले महेशाच्या मूर्ती या सर्वांच्या चरणावरती अर्पण करून आणि येथे सेवेला समाप्त करत आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल.